कधी वाटतं की शत्रुत्व आणि मैत्री या दोन गोष्टी एकत्र कशा असू शकतात. पण अशीच एक गमतीदार गोष्ट आहे कुत्रा आणि मांजर यांची. कुत्र्याचा आवाज थोडा खरखरीत. हन, माझं नाव शेपू. मी फारच इमानदार कुत्रा आहे. माझं काम म्हणजे घराचं रक्षण करणं. पण हे घर, या घरात एकतरी जीव असा आहे की कायम त्रास द्यायचं ठरवलं. ती म्हणजे मिनी, मांजर. मांजर हलकासा चंचल आणि मी मिनी. मला शांतपणे झोपायचं असतं, दूध प्यायचं असतं आणि कधी वेळ मिळाला तर उंदरांची शिकार करायची असते. पण हा शेपू कायम भुंकत असतो. माझं काय चुकलं? मी जरा टोपलीत छुपले की हा भुंकतो. मी स्वयंपाकघरात गेले की हा गुरगुरतो. म्हणजे काय? ती घरभर धावत असते, वस्तू पाडते, आवाज करते. शांतता कुठे? एक दिवस रात्री मी झोपलो होतो. थंडी होती, चंद्र झाकलेला. तेव्हा ती आली. मिनी, मांजर आवाज. शेपू, उठ, बघ ना, खिडकीतून एक चोर आत शिरतोय. काय? चोर? मी जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. मिनी लगेच धावत कांच्या खोलीत गेली. काका जागे झाले. त्यांनी टॉर्च घेतला आणि बाहेर आले. चोर एवढा घाबरला की पळून गेला. त्या रात्री मला समजलं, ही मिनी तशी सुद्धा वाईट नाही. ती शत्रू नसून सखी आहे. तेव्हापासून आम्ही दोघं खूप चांगले मित्र झालो. मी तिला भुंकत नाही, ती मला टोचून बघत नाही. मुलांनो, शत्रुत्व कितीही जुने असले तरी मदतीच्या क्षणी मैत्री जन्म घेते. समजूतदारपणाने विचार केला तर प्रत्येक भांडण संपवता येतं. शेवटी एक संदेश: मैत्री म्हणजे मदत आणि विश्वास. अगदी कुत्रा आणि मांजर सुद्धा हे शिकू शकतात. तर आपण का नाही?